नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. हा व्हिडिओ अभ्यासक्रमासंदर्भात किंवा अभ्यासासंदर्भात नसून परंतु एक महत्त्वाची अपडेट आहे. ती आहे सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. आणि हे पत्र जे आहे ते आजचं आहे, 24 ऑगस्ट 2026चं आहे. आणि या पत्रामध्ये काही जी पदं आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे, स्वच्छता आहे, अग्निशामक अधिकारी आहे, अशा पदांची माहिती आहे. नेमकी काय आहे आणि ते प्राधिकारी नियुक्त केल्यानंतर त्याच्या बदल्यासंदर्भात नेमकं काय उल्लेख केलेला आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत. ओके, बघा, जे काही सूचना दिलेल्या प्रस्तावनापासून सुरुवात करू. आणि शासन निर्णय 19 नोव्हेंबर 2016च्या नुसार ही कार्य होईल, परंतु जे पत्र निघाले ते आजचं निघालेले 24 ऑगस्ट 2026चं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या सरळ सेवेने पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणुका पदस्थापना करताना संबंधित प्रकरणे कोणत्या स्तरापर्यंत सादर करावी व कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 19 नोव्हेंबर 2016च्या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत. तसेच गट ब अराजपत्रित आणि गट क व गट ड या पदाकरिता संबंधित विभागाचे सचिव, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तथापि पदनिहाय नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत स्वतंत्र आदेश प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे असे देखील उपरोक्त शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यसन प्रशासन 4 यांच्या स्थापनेवरील पदाकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय यानुसार बघा, कार्यसन प्रशासन 4 यांच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने नेमणुका पदस्थापना करताना संबंधित प्रकरणी कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याकरिता या शासन निर्णयाने खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी निश्चित करण्यात येत आहे. म्हणजे आता ह्याच्यात जे महत्त्वाचं होतं सांगायचं मला, त्यामध्ये पहिलाच जो पद आहे तो म्हणजे स्वच्छता निरीक्षक हे पदोन्नती. मी सांगितलं की तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब लागल्यानंतर बऱ्याच वेळेस प्रमोशन होत असतं. ज्याप्रमाणे MPW म्हणून लागल्यानंतर तुमचं भविष्यामध्ये प्रमोशन जे आहे ते आरोग्य निरीक्षक होतं, ओके, HI, आणि हेल्थ इन्स्पेक्टर HI लागल्यानंतर हेल्थ सुपरवायझर होतं. आणि MPWच्या खाली पण जर समजा नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणून नोकरी लागली, ओके, तर 10वीच्या बेसवरती, तर तुम्ही MPW देखील होता. तसंच जे काही आहे ही ह्यांचं प्रमोशन करण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी जी करायची होती ती प्रोसेस केलेली आहे किंवा सुरू आहे. स्वच्छता निरीक्षक, अग्निसुरक्षा अधिकारी, प्रमुख अग्निशामक विमोचक, मुकादम, दारवान, स्वच्छक, सफाई कामगार आणि शिपाई हे जे आहेत नियुक्ती प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहे. आणि ते आहेत सचिव, प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत आहे. आता ह्यावरून एक तुमच्या लक्षात येत असेल की बघा, हे डिपार्टमेंट कोणतं आहे? सार्वजनिक बांधकाम विभाग. आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की महानगरपालिकेमध्ये त्यानंतर DMER मध्ये, ओके, या ठिकाणीच काय आहे, स्वच्छता निरीक्षक हे पद आहे. पण तुम्हाला मी सांगतो, स्वच्छता निरीक्षक हे पद रेल्वे भरतीसह प्रायव्हेट हॉस्पिटल, एम्स या ठिकाणी देखील आहेत. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायची आहे. त्यामुळं अभ्यास जो आहे तो अभ्यास तुमचा चालू ठेवायचा आहे. तर जे काही कुठे पण जागा रिक्त असतील त्यावेळेस तुम्हीच पात्र असता. त्या ठिकाणी अन्य विद्यार्थी कोणी फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे जागा 5 असतील, 10 असतील, कुठे ना कुठे नोकरी लागेल या अनुषंगानं तुमचा अभ्यास हा परिपूर्ण करा, हे असं सांगायचं माझा उद्देश आहे. ह्या पत्राच्या मार्फत तुम्हाला ती तशी सूचना किंवा तसं माहिती देण्याचा माझा उद्देश होता. ओके, वरील नियुक्ती प्राधिकारी हे सरळ सेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणुका पदस्थापनेच्या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी असतील. आता जी एक्झाम होणार आहे सरळ सेवेने पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने, त्यांच्यासाठी एक निर्णय घेतील त्या संदर्भाची समिती आहे. आणि कोणत्याही सेवा प्रवेश नियमामध्ये कुठल्याही परीक्षेच्या अगोदर एक समिती स्थापन करण्याच्या संदर्भात निर्णय असतो त्या सेवा प्रवेश नियमामध्ये. तशा प्रकारचा हा निर्णय असल्याचं एक थोडक्यात येईल. परंतु यांना अधिकार काय दिलेला नाही, तर बदली करण्यासंदर्भात बदली अधिनियमाने घोषित केलेले सक्षम प्राधिकारी अंतिम निर्णय घेतील. हे बदलीच्या संदर्भात. आता सध्या सरळ सेवेने परीक्षा घेणे, प्रमोशन आणि
प्रतिनियुक्ती याच्या संदर्भातच आहे. ओके. हे डिजिटल स्वाक्षरीने काही नाही, महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे काढलेलं आहे. बस एवढंच महत्त्वाचं होता. ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या किंवा कुठे ना कुठे जे आहे स्वच्छता विषयक, अग्निसेवा जे आहे, अग्निशमक यांच्या जागा निघत राहतात, याचा अभ्यास करत राहा. भलेही एक आकड्यामध्ये निघत असतील कारण तो तेवढा डिपार्टमेंट पुरता राहत असतो, परंतु अभ्यास करत राहा. सगळ्याकडचा अभ्यास जो आहे तो सारखाच आहे, फक्त विभाग तुमचा बदलतो. बस याच्या व्यतिरिक्त काही शंका असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. उत्तर देण्यात येईल. ओके. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.